सध्या नंदिनीच्या आयुष्यात वादळच वादळं येत आहेत. हे तुम्ही सगळेजण बघताच आहात. आमच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की नंदिनी जर बाळ जन्माला घालू शकत नाही तर मग तिच्या घरच्यांना ती ते कसं कन्व्हिन्स करेल की ती प्रेग्नंट आहे. आणि त्याचसाठी बरेच दिवस मी आणि जीवा विचार करत होतो की काय करता येईल, काय करता येईल. आणि आम्हाला ती आयडिया मिळालीसुद्धा. पार्कच्या एका प्रोमोतनं, तुम्हाला ते लक्षात आलंच असेल. सो तीच गोष्ट आम्ही करत असताना माझी आई आम्हाला पकडते. ती गोष्ट म्हणजे हेच की नंदिनी खोटं पोट लावून 9 महिने घरात वावरणार आहे. आणि मग ती सगळेच सण साजरे करणार. सण म्हणजे सगळे रिच्युअल्स करणार आहे. जसं की डोहाळं जेवण करणार आहे. चोरोटी भरण्यापासून, डोहाळं जेवणापासून अगदी तिच्या डिलिव्हरीपर्यंतचे सगळे जे सोपस्कार करायचे जे असतात ते ती करणार होती. फक्त की काव्याला ते कळू नये आणि घरात कुणालाच ते कळू नये की नंदिनी प्रेग्नंट नाही आहे. सो ते करत असताना माझी आई आम्हाला बघते, कारण की आम्ही ते शोधत असतो की ते पोट कुठे गेलं, कुठे हरवलं. आणि आईला ते कळतं. आणि मला वाटतं की अख्ख्या पूर्ण ह्या कुटुंबात माझी आईच असणार आहे जिला कल्पना असेल की मी प्रेग्नन्सीचं नाटक करते. तर हा जो काही ड्रामा आहे हा पुढे कसा जातो. आई सिक्रेट्स पोटात ठेवते, त्यामुळे गोष्टी चुकीच्याही होत आहेत. सो आईने आता हे उघडकीस आणायचं आहे की नाही हा पूर्णपणे आईचा कॉल आहे. पण जे योग्य असेल ते तिनं करावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तिने करू की नाही हे पण तुम्ही सांगू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागेल लग्नानंतर होईलच प्रेम. थँक्यू.